नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त शौनक कर्वे. आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहोत आपल्या छोट्याशा पॉडकास्ट शोमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राणी जैन मॅम. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम राणी जैन मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या येस, छोट्याशा थँक यू. पॉडकास्टमध्ये. आणि थँक राणी यू. जैन मॅम एकदम पुण्यातल्या प्रतिष्ठित राणी जैन्स एम-पी-एस-सी ट्युटोरियल क्लासच्या खूप मोठ्या फॅकल्टी आहेत आणि त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जसं की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी याच्यासाठी बरेच विषय शिकवले जातात त्यांच्याकडून. आणि फर्स्ट ऑफ ऑल मॅम तुम्हाला विचारायचं आहे, की तुम्हाला कसं वाटतंय आज? मला थोडं तुमच्या प्रवासाबद्दल पण जाणून घ्यायचंय. तुमची टीचिंगची जर्नी ही कुठून सुरू झाली आणि कशी सुरू झाली? येस, शौनक. पहिले तर माझं जे प्रवासाची सुरुवात कधी आपण बोललो ह्या फील्डमध्ये, हं, तर मग मी यू-पी-एस-सी प्रिपरेशन करत होते. माझे ऑप्शनल होते यू मध्ये जिओग्राफी. ठीक हं, आहे. हं, हं. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये काय असतंय, की ते कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्याच्यानंतर फॅक्च्युअल क्लॅरिटी. राइट. तर मी जेव्हा प्रिपरेशन करत होती, तर माझा प्लस पॉइंट किंवा स्ट्रॉंग पॉइंट आपण म्हणू शकतो, की माझे कन्सेप्ट्स खूप क्लिअर होते. तर ह्याच्यावरच बेस्ड माझं प्रिपरेशन यू-पी-एस-सीचं इव्हन मी मेन्स पण क्लिअर केलं, पण त्याच्यापुढे माझं झालेलं नाही. तर माझ्याबरोबर जे माझे टीचर्स होते ते पण, की "तू टीचिंग पण चांगलं करू शकते राणी, बिकॉज तुझे कन्सेप्ट खूप क्लिअर आहे." राइट. आणि त्याच्यामुळे मग मी मी असं बघायला गेले तर आय एम अ होमिओपॅथिक डॉक्टर. ओके. पण प्रिपरेशनमध्ये आपलं 3-4 वर्ष गेल्यामुळे मी प्रॅक्टिस केली नाही. डॉक्टर आहे, आता पण क्लिनिक टाकू शकते. राइट. पण मग ह्या फील्डमध्येच होते आणि या जिओग्राफीवर खूप चांगली कमांड आलेली. त्याच्यामुळे मग मी टीचिंगमध्ये शिफ्ट झाले. आणि ओके, ओके. टीचिंगमध्ये पण मी पेक्षा एम-पी-एस-सी जास्त प्रिफर केलं. हं, हं, कारण की यू-पी-एस-सीचे स्टुडंट्स ऑप्शनलसाठी महाराष्ट्रात एवढं थांबत नाही, म्हणजे हं. पुण्यामध्ये. राइट, राइट. आणि आपलं क्राउड बघायला गेलं, कधी आता मी आता शिफ्ट होत आहे, तर क्राउड जास्त एम-पी-एस-सीचाच आहे. सो मग मी एम-पी-एस-सीला शिकवायला सुरुवात केली. राइट. आणि मी खरं बघायला गेले तर बिलॉन्ग टू जैन फॅमिली. आम्ही जैन आहोत. राइट, राइट. एज्युकेशन पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये झालेलं. राइट. स्टार्टिंगला मला खूप डिफिकल्टी झालेलं ॲक्चुअली पूर्ण मराठीमध्ये टीचिंग करायचं. हं. कारण की यू-पी-एस-सीमध्ये पण माझं इंग्लिश मीडियममध्ये होतं. हो. आणि ए टू झेड मग टीचिंगमध्ये टोटल मराठी ते 1 वर्ष मला थोडं कठीण गेलेलं ॲक्चुअली. राइट, राइट. पण नंतर मग मी ट्राय करत आज पूर्ण मराठीमध्ये जिओग्राफी तर टोटल जिओग्राफी, एन्व्हायर्नमेंट आणि ॲग्रीकल्चर हे 3 सब्जेक्ट्स मी टीचिंग करते. आणि हं. दुसरा माझा सब्जेक्ट जो आहे तो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके, ते ओके. एवढे सब्जेक्ट्स मी बायलिंग्युअल शिकवते. इंग्लिश आणि मराठी दोघं लँग्वेजमध्ये असं हं. आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी या फील्डमध्ये आलीये खरं तर. ओके. आणि आता मी खूप सॅटिस्फाईड आहे, कारण की कसं आहे, की सगळ्यात मेन मोटो म्हणजे की फॅमिलीमध्ये पण माझे हसबंड खूप सपोर्टिव्ह आहेत. हं. आणि मी या फील्डमध्ये आली तर असं होतं, की कमर्शियल पेक्षा रिझल्ट ओरिएंटेड बॅचेस आपण कंडक्ट करायच्या. राइट, कमी राइट. पण असले तरी रिझल्ट ओरिएंटेशनकडे जास्त लक्ष असतं माझं. की एक्झॅक्टली. एक्झॅक्ट ॲज पर आयोगचा सिलेबस जो असेल एम-पी-एस-सीचा, हं. त्या सिलेबसला धरूनच आपण टीचिंग करत असतो. बरोबर. की रिझल्ट मुलांचा माझ्या विषयामध्ये तरी मी एवढी अश्युरिटी घेत असते, की मुलं रिझल्ट तरी काढतील असं. राइट, राइट. मॅम तशा आणि पद्धतीने खूप सॅटिस्फॅक्टरी आहे. आणि मॅम मला अजून एक विचारायचं होतं, की आज टीचर्स डे पण आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला टीचर्स डेच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा आणि सर्व तुमच्या म्हणजे कुटुंबाकडून सुद्धा, विद्यार्थी येस, कुटुंबांकडून. येस. थँक यू. आणि मॅम तुम्हाला पर्सनली खूप ग्रीटिंग्स वगैरे पण मिळाल्या असतीलच, स्वाभाविक आहे. तर मॅम तुम्हाला कसं वाटतंय याच्याबद्दल सुद्धा आज? खूप म्हणजे खूपच छान वाटतं. तर सकाळ का रात्रीपासून सुरू झालेलं ॲक्चुअली टीचर्स डेचे ग्रीटिंग्स, राइट. मेसेजेस, कॉल्स पण. आणि काल एक्झाम झाली. माहीत असेल तुम्हाला, की कालच कंबाईनची पण एक्झाम झाली. एक्झॅक्टली. तर काल एक्झाम नंतर पण कॉल्स होते आणि परत आज पण चालू आहे. सो खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं आणि हेच आम्हाला खूप मोटिव्हेशन देतं, की स्टुडंट्स आपल्यावर एवढं प्रेम पण आणि एवढं ट्रस्ट पण करतात. हं, हं. सो दिस इज द मोटिव्हेशन, की आपण अजून त्यांच्यासाठी नवीन-नवीन ॲक्टिव्हिटीज जेणेकरून त्यांचा अभ्यास ईझी होईल अजून. म्हणजे काय असतं, की याच्यामध्ये मिक्स बॅग असते स्टुडंट्सची. राइट, राइट. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. म्हणजे एक्झॅक्टली. आपल्या अकॅडमिक सारखं नाहीये, की सायन्स फील्डचे, कॉमर्स फील्डचे मिक्स असतात हं. स्टुडंट्स. सो कसं आहे, की सगळ्यांना धरून म्हणजे असं ग्रँटेड धरून नाही अभ्यास शिकवता येत आम्हाला. हो. सो हे सगळ्या गोष्टी मला एवढं एक मोटिव्हेट करताना, की नाही, की अजून आपण स्टुडंटला कसं ह्या फ्लोमध्ये जायचं स्पर्धा परीक्षेमध्ये, हं. कसं लवकरात लवकर आपण पोस्ट काढू, तर हे आम्हाला पण जरा मोटिव्हेट करत असते ह्या गोष्टी.
येस. राइट, आणि राइट. खूप जास्त म्हणजे ग्रीटिंग्स आणि प्रेम एवढा असतो ना स्टुडंट्सचा. खूप छान वाटतं ते. राइट, येस. राइट. मॅम आणि तुम्ही एक्झामचा विषय आता छेडला, तर मॅम एखाद्या मला एक म्हणजे खूप असा कॉमन प्रश्न आहे, की एखाद्या व्यक्तीने एक्झामसाठी कधीपासून प्रिपेअर करायला सुरू केलं पाहिजे? म्हणजे असं ठराविक वय किंवा कधीपासून म्हणजे त्यांनी विचार केला पाहिजे, की आपल्याला काही पुढच्या वर्षात एम-पी-एस-सी किंवा समजा यू-पी-एस-सी या एक्झामसाठी आपल्याला आत्तापासूनच प्रिपेअर केलं पाहिजे. ही मेंटॅलिटी जी असते, तर ती कधीपासून म्हणजे जागृत झाली पाहिजे? हे बघा, जागृत म्हणजे काय आहे ना, हे बघा, एक तर पहिली गोष्ट की बरेचसे स्टुडंट्स फक्त स्पीच ऐकून किंवा बघून त्यांचा ग्लॅमर बघून जी एंट्री करतात ना, हं, हं. तशी एंट्री नको. राइट. म्हणजे फक्त कोणाचं ओव्हर मोटिव्हेशन ऐकून किंवा कोणाचं ग्लॅमर बघून कधी तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये शिरत असाल, हं. तर नो यूज. तुम्ही सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ओके. हे इंटरनल बर्न असायला पाहिजे तुम्हाला की नाही. त्याच्यामागे एक मोटिव्ह असायला पाहिजे, की पहिले तर जेव्हा तुम्हाला माहीत असेल, की तुम्हाला ह्या परीक्षा जायचं यू असेल किंवा एम-पी-एस-सी असेल, हं, तर हं. त्याच्यामध्ये तुम्हाला जी पोस्ट तुमची ड्रीम पोस्ट आहे, जसं आय-एस असेल, इकडे एम मध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, बरोबर. हे यांच्या ड्युटीज काय आहेत? यांच्या ड्युटीज काय आहेत? ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे एक कलेक्टरची ड्युटी काय आहे? डेप्युटी कलेक्टरची ड्युटीज काय आहे? तिथे मी केवढी पुरू शकते? किंवा त्या ड्युटीज करून मला किती सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे? आय एम एलिजिबल किंवा मी तेवढं सक्षम आहे का? ह्या पण गोष्टी आपल्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. बरोबर. हे तुम्हाला माहीत असेल सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर तुम्ही एंट्री करायला पाहिजे आणि एज जसं बघा, मी तर एवढं एक सजेस्ट करेल ना, की कोणाचे स्पीच ऐकून किंवा कोणाचं ग्लॅमर बघून किंवा त्यांचं जे आपण म्हणतो ना, की खूप प्रसिद्ध झाले आहे त्याच्यामुळे किंवा खूप पैसा आहे त्याच्यामुळे तुम्ही एंट्री करू नका या फील्डमध्ये. ओके. बिलकुल नका एंट्री करू. नाही होत, तसं नाही होत. दुसरी गोष्ट पहिले तर ड्युटीज बघा, काय ड्युटीज असाव्या कराव्या लागतात तुम्हाला आफ्टर पोस्ट आणि ते ड्युटीज तुम्हाला एक मोटिव्हेशन देत असेल, की नाही मी ही पोस्ट गेन केल्यानंतर मला ह्या ड्युटीज भेटेल आणि हे ड्युटीज मला करायला खूप आवडेल. हे बरोबर. कधी तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला मोटिव्हेशन देत असाल ना, तर शुअर तुम्ही एंट्री करा एक्झाम्समध्ये. मग तुम्ही राइट. एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट करा. तिसरी एज जे तुम्ही विचारतायत मला, की कोणत्या वर्षी तुम्हाला प्रिपरेशन सुरू करायचं आहे. बरोबर. आता जसे बघा, काही जे विद्यार्थी आता मला काही विद्यार्थी 11वी-12वी चे पण कॉल करतात. म्हणजे त्यांचे पॅरेंट्स कॉल करतात. तर राइट. मी त्यांना काय म्हणते, की तुम्ही आता मुलांना काही सुद्धा असं सांगू नका. ही तुमची इच्छा आहे, की माझा मुलगा किंवा मुलगी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायला पाहिजे. हं. कारण 11th-12th मध्ये त्यांना काही एवढं लक्षात राहत नाही मुलांना. माहीत नसतं काय, की एक्झॅक्टली. एक्झॅक्टली काय आहे हे. तर मी त्यांना काय म्हणते, की ठीक आहे तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा मुलगा-मुलगी तेवढी हुशार पण आहे. तर त्यांच्याकडनं आता बेसिक्स क्लिअर करून घ्या. राइट. त्यांचं जे पण स्कूलमध्ये आहे ते 9वी, 10वी, 11वी, 12वी तर ज्या स्टँडर्डमध्ये आता तुम्ही आहात, तर ते खूप व्यवस्थित करा. एकदम छान बेसिक्स फाउंडेशन तुमचा क्लिअर त्यांच्याकडनं करून घेणं गरजेचं आहे. हं, हं. म्हणजेच मी सांगते, की इव्हन तुम्ही 11वी-12वी पासून पण प्रिपरेशन स्टार्ट करू शकता ॲट इनिशियल लेव्हल. बट हं. त्याच्यासाठी काही नवीन पुस्तकं घेणं गरजेचे नाहीये. ज्या वर्गात तुम्ही आहात ना, तेच बेसिक्स खूप चांगले करा. ओके. आणि राइट. त्यांना थोडीशी सवय लावा रायटिंग वर्कची, हं. सेंटेन्स फ्रेम करायची. कारण युज्युअली आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आपण काय बघतो ना, की आपण पाठांतर करतो आणि लिहितो. राइट. स्वतः सेंटेन्स फ्रेम करत नाही किंवा स्वतः आपलं ऑर्गनाइज करत नाही आपण. जसं तर तसं छापतो, लिहितो. बरोबर. तर इथे मी त्यांना सजेस्ट करत असते किंवा कोणी जे ऐकत असतील मला, तुम्ही प्रिपरेशन सुरू करत असाल असं 11वी-12वी चे असतील, तर एवढं ट्राय करा ना, की ट्राय टू फ्रेम युअर पॅराग्राफ. स्वतः एखादा टॉपिक घ्या, सिंपल टॉपिक घ्या. त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकतात. हं, हं. स्टार्टिंगला तुम्ही 2 सेंटेन्स पण नाही लिहू शकतात. बट प्रॅक्टिसने तुम्ही नंतर पानभर पण लिहू शकता स्वतःच्या ह्याच्याने. कारण तुम्ही त्याचं डेव्हलप होत जातात. राइट, सो राइट, राइट. इव्हन 11वी-12वी पासून तुम्ही स्टार्ट करू शकतात. इव्हन आफ्टर जॉब तुम्ही स्टार्ट करू शकतात. जॉब करत आहात आणि वाटलं की आता जेव्हा तुम्हाला वाटतंय की नाही इंटरेस्ट आहे गव्हर्नमेंट जॉबमध्ये, इव्हन आफ्टर जॉब पण तुम्ही स्टार्ट करू शकता. सो देअर इज नो टाईम. हे फक्त एज बार बघा, हं, हं. की राज्यसेवेची एज बार 38 आहे ॲटलीस्ट राइट, ओपन राइट. कॅटेगरीसाठी आणि यू-पी-एस-सीचं एज बार बघून मग तुम्ही त्या हिशोबाने तुमचा निर्णय घ्या. ओके, फक्त ओके. एक बर्निंग डिझायर हे पाहिजे ना, की ते जे ड्युटीज असतील ते मला मजा येणार आहे का ते ड्युटीज करत असताना.
एक्झॅक्टली. सो ते गरजेचं आहे. कोणाचं ग्लॅमर बघून तुम्ही नाही डिसाईड करायचं ते. बरोबर, बरोबर. मॅम आणि येस. तो त्या विद्यार्थ्यांकडे मॅम असा प्लॅन बी असला पाहिजे का, की मग उदाहरणार्थ आता मी एम-पी-एस-सी देत असलो आणि मी काही-काही लोकं बघितलेत मी, की 4 वर्ष घालवतात, 5 वर्ष घालवतात प्रिपरेशनसाठी आणि त्यातच वाहत जातात ते. पण कुठेतरी त्यांच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे का, की जर आपण ह्याच्यात आपल्याला अपयश मिळालं, तर कुठेतरी आपण म्हणजे पुढे नोकरी करू शकू किंवा काहीतरी करू शकू. तसा काहीतरी प्लॅन बी असणं गरजेचं असतं का? येस. बघा शौनक, प्लॅन बी गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्टार्ट करत आहात आफ्टर जॉब किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन ओके. तुम्ही स्टार्ट करणार आहात, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये फक्त प्लॅन बी एक ठेवा. हं, हं. द फर्स्ट 2 इयर्स जेव्हा प्रिपरेशनच्या तुम्ही पहिल्या दुसऱ्या वर्षाला आहे, एमपीएससी किंवा युपीएससीच्या अगदी. आताच तुम्ही सुरुवात केली आहे, तर ह्या परीक्षेला 2 वर्ष तर लागून जातात. एक टोटल प्रोसिजर आणि अभ्यासाला, राईट? तर एक्झॅक्टली. त्यावेळेस तुम्ही प्लॅन बी फक्त जेव्हा स्टार्ट करताय ना, तर त्यावेळेस डोक्यामध्ये ठेवा, की माझं नाही झालं विदिन 2 इयर्स, तर मी शिफ्ट होईल प्लॅन बी कडे. हं, हं. ओके. पण फर्स्ट 2 इयर्स तुम्ही पूर्ण फोकस करणार तुमच्या स्टडीजकडे, हं. राइट? आणि प्लॅन बी चं फक्त तुमच्या फॅमिलीशी डिस्कस करून ठेवा किंवा तुम्हाला कोण सपोर्ट करणारे असेल त्या प्लॅन बी मध्ये, ॲटलीस्ट तो स्टार्ट करून देणार आणि काहीतरी फाउंडेशन क्रिएट करून ठेवणार. हं, बरोबर? हं. राइट. म्हणजे इन केस अनफॉर्च्युनेटली तुमचं नाही झालं, तर तुम्ही लगेच तिकडे शिफ्ट होता, तर तुमचं काहीतरी फाउंडेशन रेडी असतं आहे. हं. बरोबर. ठीक आहे. तर हे कोणासाठी आहे ना, की जे ग्रॅज्युएशन नंतर हे ऑप्ट करतायत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हं, हं. किंवा जॉब करत करत आहात, तर तुम्ही प्लॅन बी शुअर ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, की 2 to 3 इयर्स मॅक्सिमम ह्या परीक्षेला द्या. त्याच्यानंतर मॅम आय थिंक अडकलं. बघा 2 अटेम्प्ट मध्ये हां, हां. कधी प्रिलिम्स पण नसेल क्लिअर होत ना, हं, हं. तर समजून जायचं की वी आर लॅकिंग किंवा आपण नाही, आणि एवढं समजायचं पण नाही का नाही इथे झालं म्हणजे आपण फेलियर किंवा आपण आपल्यात काहीच नाही, असं काही गोष्टी नसतात. सो प्लॅन बी कडे लगेच शिफ्ट होऊन जायचं. राइट, राइट. 2-3 वर्ष मॅक्सिमम 2 to 3 इयर्स द्या ह्या स्पर्धा परीक्षेला, जास्त वेळ नका देऊ. ओके. अदरवाईज हे खूप मोह आहे, खूप मोह होतं ते. राइट, राइट. मी असे पण विद्यार्थी बघितले 8-8, 9-9, 10-10 वर्षापासून प्रिपरेशन करत आहे. बापरे! पण स्टिल ते प्रिलिम्स पण नाही अजून क्लिअर होत आहे. पण स्टिल दे आर नॉट थिंकिंग ऑफ प्लॅन बी. राइट, सो राइट. हे कुठेतरी तुम्हालाच पुढे जाऊन फ्युचरमध्ये पस्तावा होईल. त्यापेक्षा आपण प्लॅन बी रेडी ठेवा. आणि जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट्स आहेत किंवा मी जसं सांगितलं 11वी-12वी पासून प्रिपरेशन करत आहात, त्यांनी काही नाही, बिकॉज काय असतं 11वी-12वीचे स्टुडंट्स कधी त्यांचं माइंड डायव्हर्ट होईल काही सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे ते येतील पण काय नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये आयडिया नाही आपल्याला. सो ऍटलीस्ट आफ्टर ग्रॅज्युएशन वाल्यांनी आणि जॉब होल्डर्सनी प्लॅन बी नक्की प्लॅन करून ठेवा तुम्ही. राइट, राइट. मॅम आणि अजून एक मुद्दा होता, की फॉर एक्झाम्पल आता लोकं म्हणजे काही लोकांना मेंटॉर्स म्हणतात किंवा गुरु म्हणतात आणि त्यांच्याकडनं बुक लिस्ट वगैरे घेतात, की अमुक-अमुक विषयाची ही पुस्तकं, ती पुस्तकं आणि नंतर त्यातच वाहत जातात. ॲज वेल ॲज त्यांना नंतर कळतं, की त्यांच्या वेगवेगळ्या मित्रांकडून, की "अरे, ह्याच्यासाठी हे पण एक पुस्तक आहे ऑप्शनल, ते पण पुस्तक आहे." तर ती विद्यार्थी लोकं ती पुस्तकं सुद्धा विकत घेतात. तर मॅम मला एक सांगा, की असं एक मटेरियल फिक्स केलं पाहिजे का? हं. हे बघा, हे पण खूप चांगला पॉइंट तुम्ही विचारतायत मला शौनक. हां, हे खूपच इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऍक्च्युली स्पर्धा परीक्षेचा. ओके. काय होतंय की खूप सारं मटेरियल कलेक्ट करून ठेवतात विद्यार्थी. ठीक आहे. बरोबर. मार्केटमध्ये जेवढे बुक्स आहेत तेवढे ते घेऊन ठेवतात. ठीक बरोबर. आहे. आणि ती ठप्पीची थप्पी एक तयार होते. मी तुम्हाला याचे 2-3 फॅक्टर्स सांगते, की हाऊ इट अफेक्ट्स यू आणि बरोबर. तुमच्या स्टडीवर कसं इफेक्ट करतोय हे. राइट. तुम्ही सगळे पुस्तकं घेऊन ठेवतात. दुसरी गोष्ट, प्रत्येक क्लासेसचे नोट्सचे झेरॉक्स तुम्ही घेतात. राइट. प्रत्येक क्लासेसचे झेरॉक्स, म्हणजे तुमच्याकडे एका विषयाची एवढी मोठी गड्डी तयार झालेली असते. आणि लक्षात एका बरोबर. विषयाची. हं. आणि काय होतं आहे, की एका विषयाची एवढी गड्डी, कंटेंट तोच आहे. फक्त लँग्वेज किंवा चॅप्टर्स मागे पुढे असतील. दॅट्स इट, राइट? आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करतात, तुमच्या डोक्यामध्ये काय असतं, माय गॉड एवढं मला करायचं आहे. तर हे तुम्हाला कुठेतरी काय करतंय, डिमोटिव्हेट करतो किंवा त्या सब्जेक्टचा इंटरेस्ट कमी करून टाकतो. हं. बिकॉज वी कम अंडर प्रेशर, की ओह गॉड इतकं
मला करायचा आहे अभ्यास. बरोबर. बघायला गेला तर तो एकच सब्जेक्टचा आहे. सो खूप सारे पुस्तकं घ्यायची नाही. मार्केटचं ऑथेंटिक आणि बघा जे नवीन विद्यार्थी असेल ना, नवीन विद्यार्थी आल्या लगेच पुस्तकं खरेदी करू नका. थोडंसं वेळ द्या, 15-20 दिवस क्लास अटेंड करा, सिनियर्सशी बोला, सगळं डिस्कशन करूनच तुम्ही बुक स्टॉलमध्ये जा. फर्स्ट डेला पुस्तकं खरेदी करायची काही सुद्धा गरज नसते. कारण 1 महिना तर आपल्याला त्या प्रोसेस आणि त्या क्लासेसमध्ये जायलाच आपल्याला ऍडजस्ट करायला वेळ लागतो. आणि तुम्ही त्यात पुस्तकानंतर अजून माहिती पडतात की नाही ह्या पुस्तकापेक्षा हा पुस्तक जास्त ऑथेंटिक होतं. सो पुस्तक घेण्यासाठी लगेच घाई करायची नाही. इव्हन क्लासवाले पण सांगत असतील की आमच्या प्रकाशनाचे सो वेट. आफ्टर ऑल वी आर ग्रॅज्युएट्स. कारण या परीक्षेत जे एलिजिबल आहे ते कोण आहे? ग्रॅज्युएट्स आहेत. तर बरोबर. ग्रॅज्युएट्स मुलांना ऍटलीस्ट एवढा तरी सेन्स असायला जरुरीच आहे की एवढी लगेच सांगितलं आणि लगेच तुम्ही जाऊन परचेस करा, बिलकुल नाही. थोडंसं विचार करा. 15-20 डेज इव्हन 1 मंथ तुम्ही वेट करू शकतात. इव्हन तुम्हाला एका महिन्यामध्ये हे पण लक्षात येतं की बरेचसे नवीन एडिशन तुम्ही पुस्तक घेतलेलं असतं आणि 10-5 दिवसामध्ये नवीन एडिशन त्याच पुस्तकाचं आलेलं असतं. राईट. सो परत तुम्ही म्हणतात अरे नवीन एडिशन आलं, माझ्याकडे तर ओल्ड आहे. परत अजून एक पुस्तक तुम्ही ऍड करता. सो काही गोष्टींना थोडंसं गिव्ह अ टाइम, डिस्कस करा, तुमच्या सिनियर्सशी डिस्कस करा, फॅकल्टीशी डिस्कस करा आणि आफ्टर दॅट गो फॉर द बुक्स. आणि असं नाही का गेल्यावर बुक स्टॉलवर गेल्यावर सगळ्याच विषयांची एकत्रित घेऊन घ्यायची आहे की गेलो आहे आणि सगळ्या विषयांचे एकाच दिवशी घेऊन घेतो, बिलकुल नाही. क्लासेसमध्ये जे चालत असेल, तुम्ही सपोज इन केस तुम्ही क्लास जॉईन केले असतील कुठे, अदरवाईज तुम्ही कुठे एखाद्या सब्जेक्टचा क्लास जॉईन केला असेल मॉड्यूल बेसिसवर, तर तेवढ्याच विषयाची पुस्तकं आता परचेस करा. बरोबर. तेवढ्याच विषयाची. सगळ्या विषयाची आता घ्यायची गरज नाही आहे. जसं तुम्ही ज्या सब्जेक्टवर तुम्ही शिफ्ट व्हाल ना, त्या सब्जेक्टची पुस्तकं तुम्हाला खरेदी करायची आहे. कारण की तुम्हाला रिसेंट एडिशन भेटू शकतो आणि एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून नवीन काही अजून आयडिया येऊ शकते की कोणती बुक अजून मला रेफर करायला पाहिजे. बरोबर. सो पुस्तक चूज करताना एवढं एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट असं जरुरी नाहीये की प्रत्येक पब्लिकेशनची पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नॉट नेसेसरी. स्टिक टू वन बुक पॉलिसी ठेवायचं. मी याला स्टिक टू वन बुक पॉलिसीज म्हणते. ओके. वाटलेस तुमचे मित्र किंवा तुमच्या रूममेट्स असतील त्यांच्याकडे दुसरं पुस्तक असेल, त्या पुस्तकामध्ये ऍडिशनल 5-6 पॉईंट एक्स्ट्रा असू शकतात पुस्तकांमध्ये. बाकी तर सेम कंटेंट असतो. राईट. 5-6 पॉईंटचा फरक असतो. तर ते तुम्ही लिहू शकतात ना तुमच्या वही पुस्तकामध्ये. बरोबर. सो ओन्ली वन बुक क्लास फॉलो करा व्यवस्थित आणि त्या पुस्तकामध्येच तुमचे ऍडिशनल पॉईंट देत चला. आणि एक क्लास जॉईन केला असेल तर एक नोटबुक ठेवायची आणि नोटबुक मध्ये पण जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करतायत, कुठे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतायत नवीन आणि काही नवीन ऍडिशनल माहिती भेटली, फॅक्ट भेटलं, तर तुम्ही त्या टॉपिक मध्ये ते ऍड करत चला. सो हे एक तुमचं स्वतःचं एक कंटेंट डेव्हलप होऊन जाणार. राईट. मॅम आणि या आयडियल मेंटॉर जे म्हणतो आपण किंवा फॅकल्टीज जे म्हणतो, ते कुठल्या बेसिसवर सिलेक्ट केले पाहिजेत? कारण एकच माणूस हा 3 सब्जेक्ट वगैरे शिकवू शकतो आणि ॲज वेल एज तुम्ही जो सब्जेक्ट शिकवता, तो एक दुसरा माणूस पण तोच सब्जेक्ट शिकवतो. असं वेगवेगळ्या ऑनलाईन पोर्टल्सवर. तर तुम्ही कुठल्या बेसिसवर ही व्यक्ती आपल्याला हा सब्जेक्ट चांगला शिकवेल, हे कुठल्या बेसिसवर ठरवलं पाहिजे आणि कसं तुम्ही त्याचं काय म्हणतो आपण सिलेक्शन केलं पाहिजे? हे बघा शौनक, फर्स्ट थिंग की ज्या टीचरला अटेंड करत असताना तुम्हाला इंटरेस्ट असेल सब्जेक्टचा, इंटरेस्ट किंवा तुमच्या काय असतं की आता आपण पहिली गोष्ट की सगळे आपण ग्रॅज्युएट्स आहात. तुम्हाला कुठेतरी त्या टॉपिकचा प्रश्न आलेला असतो कधीतरी एवढ्या प्रोसेसमध्ये किंवा तुम्ही अकॅडमिक्स मध्ये असताना किंवा आपण बाहेर फिरत असतो त्यावेळेस, पण त्याच्या मागचं पुढचं आपल्याला काहीच माहित नसतं, फक्त तेवढं आपल्याला दिसत असतं. आणि समजा तुम्ही एखाद्या लेक्चरला जॉईन झाले आणि तिथे तुम्हाला त्याचं मागचं पुढचं सगळं कळलं आणि तुमची जी क्युरिओसिटी होती किंवा जे क्वेश्चन्स तुम्हाला रेज झाले होते ते तुम्हाला समजले, तर तुमचं काय होतं, इंटरेस्ट क्रिएट होतो. आलं लक्षात? इंटरेस्ट क्रिएट होतो. तर ज्या लेक्चरमध्ये तुम्हाला कधी झोप येत नसेल, लक्षात ठेवा, एक नवीन नवीन गोष्टी माहीत पडत असेल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, ओके, आणि सब्जेक्ट पहिले बोरिंग होता, बट ड्यू टू लेक्चर्स मला सब्जेक्ट खूप आवडायला लागला. राईट. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही त्या फॅकल्टीचे 2-3 लेक्चर्स केल्यानंतर जो फॅकल्टी जो टॉपिक घेते त्याचे प्रश्न कधी तुम्ही सोडवत असाल, PYQs म्हणा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणा किंवा इतर क्वेश्चन्स, आणि ते कधी तुम्हाला सुटत असतील, पाठांतर नाही, पण तुम्ही जे ऐकलं आहे, जे तुम्ही कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले त्याच्यावरनं कधी तुम्ही प्रश्न सोडू शकत असाल त्या फॅकल्टीच्या टीचिंगने, तर ती फॅकल्टी इज बेस्ट फॉर यू. ओके.
आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला त्या फॅकल्टीच्या लेक्चरमध्ये झोप येत नसेल, म्हणजे असं नाही का तिथे मजाक मस्ती चालू आहे म्हणून झोप येत नाही आहे. दॅट इज राइट. नॉट तो मेन आहे. बरोबर. ड्यू टू सब्जेक्ट एवढा चांगला आहे की त्याच्यामुळे मला अजून क्युरिओसिटी डेव्हलप झाली. हं. मला ऐकायला अजून आवडते की रे बापरे अजून काय असू शकतं. त्याला आपण म्हणतो की झोप येत नाही. अदरवाईज कधी समजतच नाही लेक्चरला, तर आपण असंच बसलेलो असतो की काय सुरू आहे. समजतंय एक्झॅक्टली. का? हो, ते हो. शिट्ट्या वाजवणं, मजाक, जोक चालू असेल, तर ते मी नाही सांगते की झोप येईल. पण टॉपिक क्लिअर होत असेल तुमचा, तरी तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होतो. तसे टीचर्स तुम्हाला भेटत असतील, तर फॉलो देम. हं, हं. फॉलो देम. इव्हन दो त्यांच्याकडे जास्त गर्दी नसेल, जास्त लोक नसतील, हं. तरी त्यांना फॉलो करा. राइट, राइट, राइट. ठीक आहे? ओके. येस. आणि मॅम मेंटल हेल्थचा कितपत इम्पोर्टन्स आहे याच्यात? कारण आत्महत्या करण्याची जी वृत्ती येते एका पायरीनंतर, की काही-काही विद्यार्थ्यांचं मी बघितलं आणि मी खूप साऱ्या न्यूजमध्ये पण वाचलंय, की मुलं आत्महत्या करतात अपयश आलं म्हणून. तर मॅम मेंटल हेल्थचं मला थोडं इम्पोर्टन्स सांगा याच्यात. जेव्हा तुम्ही एखादी कॉम्पिटिटिव्ह येस. एक्झाम अप्रोच करता, की ठरवलंय, की आता मी हे करणारच आहे. तर त्यासाठी मेंटली तुम्ही कितपत प्रिपेअर्ड पाहिजे? जर तुम्हाला अपयश येणार येस. असेल तर? हे बघा शौनक, मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं ना, की तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा डीसी आणि आय-एस किंवा तुम्ही आय-पी-एस आणि डी-वाय-एस-पी हेच बहुतेकांची ड्रीम पोस्ट असते, राइट? एक्झॅक्टली. यांच्या ड्युटीज बघून कधी तुम्ही एंट्री केली असेल आणि यांच्या ड्युटीज बघून तुम्हाला मोटिव्हेशन आलं असेल ना, हं, तर हं. तुम्ही कधीच अंडर प्रेशर जाणार नाही. राइट. लक्षात ठेवा. आणि दुसरी कधीच नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की मला इथपर्यंत पोहोचायला आहे तुम्हाला एवढं वेळ आणि एवढं स्ट्रेसमध्ये जाणं गरजेचंच आहे. अभ्यास म्हणा की ती डिफिकल्टी लेवल त्या लेवल पर्यंत तुम्हाला डेव्हलप व्हायचंच आहे, राईट? अर्थातच. सो मी तुम्हाला एवढं सांगते ना की तुमची ड्रीम पोस्ट हं. म्हणजे ती तुमचे टार्गेट आहे, राईट? दॅट इज राइट. युअर एंड टार्गेट, राईट? आणि आता तुम्ही जे सुरुवात केली आहे आणि युअर ड्रीम पोस्ट, तर यांचा मधला जो आहे ना, दिस इज युअर जर्नी. हं. दिस इज युअर जर्नी. तर ही जर्नी एन्जॉय करा. ओके. एन्जॉय करा. एन्जॉय करा म्हणजे कसं, की अभ्यास करत असताना तुम्हाला जेव्हा माहिती की अरे मला डीसी बनायचं आहे आणि डीसीच्या ह्या ड्युटीज असतात, तर तुम्हाला माहित असतं जेव्हा तुम्ही पॉलिटी वाचत आहात, की बिंग अ डीसी मी जेव्हा डीसी बनेल, तर माझ्याकडे समोर असे कधी लोक आले, तर मला कॉन्स्टिट्यूशन काय माहित असणं गरजेचं आहे. समजतंय बरोबर. तुम्हाला? हो. त्यावेळेस तुम्ही लर्न नाही करणार. यू आर नॉट गोइंग टू लर्न दॅट टॉपिक. हं. तुम्ही त्यानुसार त्या टॉपिकला ग्रास्प करणार आहे. लक्षात आलं? राइट. व्हॉटएव्हर जेव्हा तुम्ही जिओग्राफी वाचता आहे, तुम्हाला माहित नाही आज तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये पोस्ट मिळणार आहे. राइट. माहित नाहीये तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही जिओग्राफी रीडिंग करत आहात, तर तुम्हाला की ओके यार, मी जेव्हा डीसी कुठे बनून गेलो, तर समजा तिथे असं असेल. सो तुम्ही त्या हिशोबाने ग्रास्प कराल. तर अशा पद्धतीने एन्जॉय करा. लक्षात ठेवा. हं. तर हे तुम्हाला बर्डन देणार नाही. दुसरी गोष्ट, गो ॲज पर सिलेबस. अभ्यास तुम्ही सिलेबस अनुसार करा. हं. ज्यावेळेस तुम्ही सिलेबस अनुसार अभ्यास करत आहात ना, तर तुमचा एक-एक जेव्हा पॉइंट कंप्लीट होतो, तर इट्स गिव्ह यू अ कॉन्फिडन्स. ओके. कॉन्फिडन्स तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती आहे की अरे सिलेबसचे माझे 2 पॉइंट्स झाले आहेत. आणि हे काय करेल, तुम्हाला कॉन्फिडन्स देईल आणि तुम्हाला मोटिव्हेशन देईल, की हो आज पण मी 2 टॉपिक्स करते सिलेबसचा, तर माझे 4 होतात. राइट. रोज 2-2 करत गेले तुम्ही, तुमचं सिलेबस एक-एक दिवस मार्क होत आहे, पुढे-पुढे जात आहे. इट्स गिव्ह यू अ कॉन्फिडन्स. तुम्ही स्ट्रेसमध्ये जात नाही. मॅक्सिमम स्टुडंट्स आपले काय असतात, त्यांना सिलेबसच माहित नसतो. तर ते किती पण अभ्यास करतात ना, त्यांना सॅटिस्फॅक्शनच नसतं, की माझा अभ्यास झाला आहे की नाही. बरोबर. आणि आयोग कधीच आउट ऑफ सिलेबस जात नाही. हे पण लक्षात ठेवा, आयोग कधीच आउट ऑफ सिलेबस जात नाही. आपण असे असतो, की आपण ऑल डायमेन्शनने टॉपिक करून गेलेले नसतो. आणि तुम्ही सिलेबसला बघून नाही. तो मी तुम्हाला हे सांगते, की कधी तुम्ही सिलेबसला धरून अभ्यास करत असाल ना, तर हं, हं. तुम्हाला स्ट्रेस नाही येणार. तिसरी गोष्ट, की प्रिपेअर राहा, की आपण स्पर्धा परीक्षा देत आहोत. आपल्या ज्या ड्रीम पोस्ट आहेत, ह्या खूप हाय लेव्हलच्या पोस्ट आहेत. सो बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस असणार आहे आणि एक लेव्हल असणे आहे. एक्झॅक्टली. अशा सोप्या परीक्षा राहिल्या असत्या, तर मग तर सगळेच पास झाले असते ना. बरोबर. ओके अर्थातच. नाही. त्याच्यामुळे तुम्ही तेवढं मेंटली प्रिपेअर करा, की नाही आहे मला एवढं इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. आय हॅव टू स्टडी 8 to 10 आवर्स डेली. कारण मला माझी ड्रीम पण एवढा मोठा ड्रीम आहे ना. हं, हं. जेव्हा मोठा ड्रीम ठेवलाय, तर कार्य पण तुम्हाला स्ट्रगल पण थोडं करावंच लागणार आहे. बरोबर. येस. सो हे कधी तुम्ही रोज तुमच्या मनात कमांड देत गेले ना, तर हं. तुम्ही अंडर प्रेशर कधीच येत नाही. लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट,
फील्डच्या मित्रांमध्ये म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे जे मित्र वगैरे असतील तुमचे, त्यांच्यामध्ये जातात तर कधी-कधी कान पण बंद करावे लागतात किंवा ऐकायचं नाही बऱ्याच जणांचं. कारण की बरेचसे जण मिसगाईड पण करतात. मिसगाईड पेक्षा त्यांनाच गाईडन्स नसतो राइट. आणि राइट. मग तुम्ही पण त्यांच्याच मागे-मागे निगेटिव्हिटी घेतात आणि जातात. सो मी तर एवढं हे सांगते ना, की अलिप्त राहा, स्वतःशीच कॉम्पिटिशन ठेवा. हं. स्ट्रेस नाही येणार. बरोबर. आणि बघा सुसाईड आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच सगळं काही आहे नाही. आपण आहे म्हणून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे का कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे म्हणून आपण आहे? हं. असं नाहीये ना. लाईफ बरोबर. नका बनवू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला बिलकुल पण नाही. हं. खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पेक्षा पण नाही झालं इथे तरी. आणि सुसाईड जे मला ज्यांना अशी टेंडन्सी डेव्हलप होते ना, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे ना, की सुसाईड इज अ परमनंट सोल्युशन फॉर टेम्पररी प्रॉब्लेम. ओके. वॉव! हो की नाही? राइट. परमनंट सोल्युशन देऊन देतात तुम्ही एक टेम्पररी प्रॉब्लेमला राइट. सुसाइड करून. हं. सो बिलकुल नाही आहे. दिस इज टेम्पररी, ये भी निकल जाएगा. हे एक्झॅक्टली. पण निघून जाणार. ही वेळ पण गिव्ह अ टाईम. कोणत्याही गोष्टीला एक वेळ देणं गरजेचं असतं. राइट. कधीतरी तुम्हाला आणि ट्राय टू कधी असं स्ट्रेस आला, कधी हे आलं ना, तर शेअर युअर फीलिंग्स. हं. कोणाशी तरी फॅकल्टीशी शेअर करा तुमची जी पण फीलिंग्स असेल, तर त्यातनं काय होतं ना, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला माहीत पडतं. ओके. आपण जे विचार करतोय आणि तुमच्याच फील्डमधल्या स्टुडंट्सशी शेअर नका करू, कारण तुम्ही सगळे एकाच माळ्यातले मणी असतात. सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह एकच असतो. हो. त्याच्यामुळे तुमच्या फॅकल्टीशी किंवा तुमच्या घराचे मोठे ज्यांच्याशी तुम्हाला हलकं होतं बोलताना, की त्यांच्यातनं काही नवीन माहीत पडेल. तर अशांशी बोला, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह लाईफचा मिळतो आणि इट विल चेंज युअर लाईफ आणि तुमचं डिसिजन चेंज करायला ते नक्की मदत करेल. ओके. सो एवढंच आहे ना, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सगळं काही नाही आहे. राइट. बिलकुल पण नाही आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत. तिथे पण तुम्ही तुमचं करियर पर्स्यू करू शकतात. एक्झाम्पल्सच घ्या ना, आपण Facebook बघतो. झुकेरबर्ग काय होता? ड्रॉप आउट आहे. कॉलेज राइट. ड्रॉप आउट होता तो. पण आज जो ज्या कंट्रीमध्ये जातो त्या कंट्रीचा प्रेसिडेंट असो, PM असतो. भेटतात की नाही? एक्झॅक्टली मॅम. बरोबर. भेटत की नाही? हो. सो अशांना एक्झाम्पल्स म्हणून तुम्ही घेऊ शकतात. हं. आणि ते पण मनुष्यच आहेत. त्यांना पण 24 अवर्सच भेटलेले आहेत. बरोबर. आपल्याला पण 24 तासच भेटलेले आहेत. तर मेक अ प्रॉपर यूज, प्रोडक्टिव्ह यूज ऑफ दिस अवर्स. वेळेचा खूप चांगला सदुपयोग करा. बिकॉज आपण ह्या एजमध्ये आता आपण एकदम यंग याच्यामध्ये ना, तर दिस विल चेंज. तुमची आता जसं ॲटिट्यूड असेल हं. प्रत्येक गोष्टी जेव्हा तुम्ही टाईमला व्हॅल्यू करत आहात, वेळेचं जेव्हा तुम्ही व्हॅल्यू करत आहे त्याला महत्व, तर लाईफच चेंज होऊन जाणार. ओके. मी ते झुकरबर्गचा काय एक्झाम्पल दिला, बिकॉज इच अँड एव्हरी स्टुडंटच्या स्मार्टफोनमध्ये Facebook, Instagram हे असतं. राइट. तर ते तुम्हाला जेव्हा ओपन कराल त्यावेळेस कधी अशा टेंडन्सीज असेल तर तुम्ही त्याचा विचार करा ना. फक्त एक्झॅक्टली. काय कॉम्पिटिटिव्ह एक्झामच हा ऑप्शन नाहीये. इव्हन यू कॅन अदर स्किल तुमच्याकडे असेल अशा, हं. तर तुम्ही त्याला डेव्हलप करा. ते पण बरोबर. तुम्हाला कुठेतरी घेऊन जाईल लाईफमध्ये. अर्थातच. सो येस. हो. मॅम आणि हा सेगमेंट एंड करायच्या आधी माझ्याकडे एक म्हणजे शेवटचं म्हणजे तुम्हाला काय म्हणजे मार्गदर्शन करावंसं वाटेल एखाद्या नवीन व्यक्तीला, नवीन विद्यार्थ्याला जो हा प्रवास सुरू करतोय MPSC म्हणा किंवा UPSC म्हणा कुठलाही. त्याच्यासाठी तुम्ही काय छोटीशी अशी नोट वगैरे काय सांगू शकाल? हे बघा, मी एवढं सांगणार आहे स्टुडंट्सला आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या आणि खास MPSCच्या, हं. की आले आहात तर पहिले ड्युटीज चेक करा. कारण की खूप सारे विद्यार्थी ब्लाइंड म्हणजे त्यांना आपण काय अभ्यास करतो आहोत, कशासाठी अभ्यास करतो हेच माहित नसतं. बरोबर. त्यांना फक्त एवढं माहित असतं, की मी DC बनेल, मी DYSP बनेल, माझ्याकडे युनिफॉर्म राहणार. दे डोंट नो अबाउट द ड्युटीज. माझ्या राइट. पूर्ण सेशनमध्ये मी ड्युटीजला खूप महत्त्व दिलेलं आहे. हं. तर ते एकदा चेक करा तुम्ही नक्की. ओके. त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज चेक करा. ज्या पोस्टसाठी तुम्ही ट्राय करत आहात, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज चेक करा. दुसरी गोष्ट म्हणजे आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी असेल, खास करून आर्ट्स कॉमर्सचे, हं. त्यांच्यासाठी तुमची लॉजिकल कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न करा. राइट. लॉजिकल कॅपॅसिटी. हं. काय काय असतं सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचं कसं असतं ना, त्यांना मॅथ्स, रिझनिंग तो टॉपिक असे असतात, की त्यांची लॉजिकल कॅपॅसिटी डेव्हलप झालेली असते काही प्रकारे. बरोबर. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना थोडीशी लॉजिकल कॅपॅसिटी इन्क्रीज करणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. लक्षात ठेवा. आणि स्मार्ट वर्क. हं. पाठांतर बिलकुल नाही. स्मार्ट वर्क. ओके. एवढं एक आणि गो ॲज पर सिलेबस. हं. कोणाला एखाद्या फॅकल्टीला खूप येत आहे
त्यांचं नॉलेज खूप आहे, पण ते आपल्या सिलेबसला अनुसरून असेल तर अर्थ ना, त्यांच्या नॉलेजचा आपल्याला आता उपयोग आहे का? नाही आहे. आता पहिले तुम्हाला एक्झाम क्रॅक करणं खूप गरजेचं आहे. अर्थातच. हो. असेल तर नक्की तशा पद्धतीने जा हां. आणि ओके. खूप जास्त कोणाचं एकदम भक्त बनू नका. कारण मी बघते आता फील्डमध्ये की खूप सारे असे भक्त होतात आणि एकालाच फॉलो करतात. बिलकुल तसं करू नका. राइट. काय होतं त्याच्यामुळे मुलं काय करतात बॅलन्स स्टडी ठेवत नाही. हं. इकॉनॉमिक्स, पॉलिटी त्यांचे फेव्हरेट विषय असतात. हं, हं. फेव्हरेट विषय का असतात? बिकॉज ते काही 4-5 जणांमध्ये बसले तर त्यांना बोलायला वाव मिळतं ना. मी बोलू शकतो. मला कायदे खूप माहीत पडले आहेत. मला खूप इकॉनॉमिक्स माहीत आहे. राइट. सो मुलं काय करतात इकॉनॉमिक्स पॉलिटीला खूप जास्त वेळ देतात. पण असं नाहीये ना, की इकॉनॉमिक्स पॉलिटी केलं तरी तुम्हाला पोस्ट बॅलन्स स्टडी ठेवा. सगळ्या विषयांना इक्वल हे करा, वेळ हं, द्या हं. आणि वेटेज अनुसार अभ्यास करा. वेटेज अनुसार म्हणजेच काय कधी परीक्षा तुम्ही देत आहात, त्या परीक्षेमध्ये सपोज एखाद्या विषयाला कधी 25 प्रश्न विचारत असेल त्या टॉपिक त्या विषयावर, तर त्या विषयावर तुम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं आहे आणि एखाद्या विषयावर 10च प्रश्न विचारत असेल आणि तो तुमचा इंटरेस्टचा टॉपिक असेल, तर पण तुम्हाला किती पण इंटरेस्ट असला पण त्याच्यावर 10च प्रश्न येणार आहे ना. बरोबर. क्वेश्चन 10च येणार आहे आणि जो टॉपिक तुमचा इंटरेस्टचा नाहीये, पण त्याच्यावर कधी 25 क्वेशन्स विचारले जातात, तर हं. यू हॅव टू गो फॉर 25 क्वेशन्स. पहिले ते तयार करा. आफ्टर दॅट 10 क्वेशन्ससाठी प्रिपरेशन करा. ओके. मुलं मी इथे बघते की प्रत्येकाला तेवढंच वेळ देतात. म्हणजे भले त्याच्यावर 5-6 प्रश्न पण विचारत असेल, तरी तेवढंच वेळ आणि 25 प्रश्न पण विचारत असेल, तरी तेवढंच वेळ. तर थोडंसं वेटेज बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवा. हं, हं. की आपल्याला कोणत्या विषयाला किती वेळ देणं गरजेचं आहे. बरोबर. येस, कारण की ही कसं आहे ना, की जसं आपण म्हणतो ना, मास्टर ऑफ नन, जॅक ऑफ एव्हरीथिंग. कोणाचंच राइट. मास्टर आपल्याला बनायचं नाहीये, पण एक्झॅक्टली. सगळे विषय आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे. हो, हो. सो असे हे काही गोष्टी लक्षात ठेवा आणि हं. बघा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच लाईफ नाही आहे. कधी नाही झालं अनफॉर्च्युनेटली तुमचं. हं. सो प्लॅन बी रेडी ठेवा आणि राइट. सक्सेसफुली बघा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास केलाय ना, हं. तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये पण गेले ना, तर तुम्हाला तिथे खूप लवकर सक्सेस मिळतो. एवढं पण लक्षात ठेवा. हं, हं. बिकॉज यू नो एव्हरीथिंग. तुम्हाला कायदे माहिती आहे, तुम्हाला इकॉनॉमिक्स माहित आहे, तुम्हाला सगळं माहित असतं. तर तुम्ही दुसरे फील्ड, दुसरा बिझनेस किंवा कुठे जात आहे ना, तिथे तुमची ग्रोथ खूप फास्ट होत असते. लक्षात ठेवणार हे. राइट, सो राइट. एवढं डिसअपॉइंट व्हायचं नाही, टोकाची भूमिका घ्यायची नाही. त्यावेळेस फक्त एवढं सेंटेन्स मी आज जे सांगते तुम्हाला, की सुसाईड इज अ परमनंट सोल्युशन फॉर टेम्पररी प्रॉब्लेम. दॅट्स इट. प्रॉब्लेम्स. ओके. ओके. थँक यू सो मच मॅम तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि मला सुद्धा काही-काही नवीन गोष्टी तुमच्यामुळे शिकायला मिळाल्या आणि गाईज प्लीज लाइक, कमेंट, शेअर एंड सबस्क्राईब आणि थँक यू सो मच मॅम. थँक यू सो मच. येस, येस, शॉनर. थँक यू सो मच.